नमस्कार मित्रांनो, आपलं माणूस यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. तर आज कविश हा माझ्याबरोबर, त्याच्यावरच आमचा दिदी दिसता बघा. पुण्यातनं आत्ताच ताईला. आणि कोकणात रवलेला माणूस कधी फिरल्याशिवाय पाठी जायचा नाही म्हणतात ते. निसर्गाची आवड असताना तशी तर लगेच म्हणाक लागला आराम बिराम नको म्हणाक लागला. पहिला म्हणाक लागला आपले बाग फिरा नेऊया. तर आता आमची बघूया बाग. हे बघा पाटणं जादू पण आमचं येईल. तर आमच्या बागेत आता काय काय आता बघूया चला. कविश काय काय दाखवतलं? माड आणि माड माड मीच लावलोय. तू काय दाखवतलं माका? जादू पहिलं काय चाललं. केलं तर सांग नवीन. तर आजच्या व्हिडिओत आपण ही आमच्या हय असणारी झाडं पण बघूया, वेगवेगळ्या प्रकारची. साग ऐन अशी असतात ती सगळी आता आपण व्हिडिओतनं बघूया चला. आता डायरेक्ट गाडी येतली. ह्या असा आमचा नैसर्गिकरित्या झऱ्याने येणारा पाणी, आणि ताच आम्ही खालच्या आमच्या झाडांका वापरतो. कविश काय करतो? हे बघा, कविशने पाणी सुरू केलं खाली. दिदी इल्या कामाक लागला लगेच. इकडे पण हे छोटंसं हे बघा खड्डो केलेलो हा. आणि इकडे असं पाणी साचूनच राहता खय खड्डो केलो तरी. खाली पण आम्ही दोन असे स्वतः खनन केलेले आहोत, ते पण दाखवते तुमका. ही आम्ही पहिली टाकी घेतलेलो आमच्या बोरवेलचं पाणी इकडे आणायचं. पण आता आमका ह्या वॉटर मॅनेजमेंट केल्यापासून पाण्याची काहीच गरज नसता. एप्रिल मे पर्यंत ह्या पूर्ण पाणी आमच्या माडांका लागता. हे बघा, कविश भाजीक पाणी घालू का? चुकली. दीदी पाणी घालतो तो माड आठवता? हा, ह्या माडाबद्दल खास सांगूचा म्हणजे मी शाळेत असताना ग्रामपंचायतीन बक्षीस म्हणून माड दिलेलं होतो, म्हणजे नारळाचं झाड. आणि पप्पानी तो लावल्याने होय, आणि तो आता इतकं मोठं झालं. कसं वाटता आता? आणि 2 वर्षांनी त्याला फळा पण येतली. आम्ही शाळेत असताना असे ह्यो एक माड तो एक माड असे 2-3 माड आमका मिळालेले बक्षीस म्हणून. आणि सगळे ते पप्पानी ह्या करून अगदी व्यवस्थित लावल्यानी. खाली पण असत. पप्पांका जास्त शेतीची आवड असल्यामुळे आणि आता ह्यो पण ॲग्रिकल्चरच करता. तर आता हे सगळे मीच रुजवून काढलेले आहेत माड. हे बघ कविश आता भाजीक पण पाणी मारतं. इथे आम्ही थोड्या याच्या जागेत भाजी पेरली हा. ही पण मोहरीचीच भाजी हा. पडा नाही पडतली पहिली. तर हे आता वरचं त्या झऱ्याचं पाणी आम्ही इकडे आणलेला, आणि ता जसा आपणच सगळ्या माडांका लागता. हे पण लागतात, तिकडचे पण लागतात, आणि त्याच्या पुढे जे माडत त्यांच्यासाठी इकडे पण आम्ही केलेलं आहे तसे 2 खड्डे. त्यात पण पाणी साचून राहतं एप्रिलपर्यंत. वातावरण बघा किती मस्त. तर आता माझ्या मागे ह्या झाड बघतात, तर असं सागाचं झाड आहे बघा. ही झाड आमच्या कोकणात भरपूर प्रमाणात मिळतं, आणि त्याच्यापासून असे मोठे मोठे फर्निचर बनवूक त्याची मदत होता. आणि इकडे वरती बघलात तर ही चिंचेचं झाड आहे बघा. ह्या पण खूप उपयोगी झाड हा. आणि ह्यो दिसता तो बेल्डो माड. सध्या आपली कोकणातली लोक या झाड तोडून टाकतात, कारण काय कामाचा नसता म्हणून. कारण आता पहिले ह्याचा उपयोग होईल लग्न समारंभात किंवा बाकीच्या काहीतरी डेकोरेशन म्हणून ही पानं वापरत. पण आता हळूहळू याचा उपयोग बंद झालो प्लॅस्टिकच्या याच्यामुळे. पण खरं तर या झाडाचं खूप महत्त्व आहे. आपले जे हॉर्नबिल पक्षी होत ते कोकणात ह्याच्यामुळेच गायब झाले. ते ह्याच्यावर बसतात, ह्याची फळं खातात. पण आता ह्या झाड तोडल्यामुळे आपले हॉर्नबिल पक्षी पण दिसायचे बंद झाले आहेत. सो आमची एक विनंती आहे की तुमच्याकडे जर अशी झाडं असतील, म्हणजे भेटलो माड तुम्ही काय म्हणता असं कमेंट करून सांगा. तर कृपया ती तोडू नका.
तर इकडच्या माडांसाठी हे आम्ही केलेले 2 खड्डे आमका एप्रिल मे पर्यंत पूर्ण पुरतात. आणि हे जवळचे माडत त्यांना पाणी पण लावची गरज नसता, कारण त्यांची मुळं आपणच या शोषून घेतात. आणि बघा हे 3 माड त्यांच्या कम्पेअरमध्ये केवढे मोठे झाले आहेत. माड ही भोपळा, तो पण माडा. झऱ्याचा आवाज येत असत तुमका. तर बघा तिकडून पाणी येत राहतं. आणि या बांधल्यामुळे कसं पाणी साचन जिरतं आतमध्ये आणि त्या टिकाण राहतं, त्याची पातळी म्हणजे मेंटेन होता. आणि इकडे थोडा लिकेज होता तर पण आम्ही तिकडे बांधतो. आणि नंतर ता आमका जेव्हा हवा तेव्हा या माडांका घेतो. ते बघा तिकडे तसा. ही जी तुम्ही पाणथळ जागा बघतास त्याका आमच्याकडे ना डुरू असं म्हणतात. पहिला हे पूर्वीपासून त्या वरच्या झऱ्याचं पाणी इथे येत होता आणि तो खूप छोटं होतो. तर ह्या सगळ्या आपलं माणूसच्या मंडळीने म्हणजे अनिकेत, कविश, आयुष, सान्वी, सोनाली, तर ह्या सगळ्यांनी एप्रिल मेच्या सुट्टीमध्ये तो पूर्ण खणून काढल्याने भाग. आणि आमका पण असं वाटलेला की काय करतात ते काम नाही असं आणि उगाच कशा खणतात. पण गेल्या वर्षी पाऊस पडलो आणि त्याच्यानंतर जाता डुऱ्यात पाणी साचून राहिला. तर अगदी गेल्या वर्षी एप्रिलच्या शेवटीपर्यंत पण होता. इंस्टाग्रामला आम्ही पोस्ट पण टाकलेली त्याची. सगळ्या मुलांनी एप्रिल मेची सुट्टी खड्डे खणण्यात वाया घालवल्याने असं आमचं वाटलेला. पण ज्यावेळी आम्ही बघितलं गेल्या वर्षी पाऊस पडून गेलो आणि अगदी एप्रिलपर्यंत हे सगळं पाणी होता. आणि या वर्षी त्यांना एवढं हुरूप चढलो की त्यांनी ही पण आता सगळी जागा खणून काढल्याने आणि आता या पण जागेत पाणी साचतं. त्याच्यामुळे झालं असं की हे जे आमचे सगळे माड आणि पोपळी असत हे साग दिसता. तर ह्या सगळ्यांका पाणी आम्ही पहिला आमच्या बोरवेलमधनं पाईपलाईन करून इथे आणायचं. पण या गोष्टीमुळे आता आमचं पाणी बाहेरून आणण्याची गरज लागणार नाही पंपाचा. ह्या हायचंच पाणी आम्ही जसे वरती तुम्ही बघितलात पाट करून करून तसंच ह्या पाणी पाट करून करून सगळ्या झाडांका लावतो. माका माहित तू काय विचारलंय माहित का माहिती मी अडतच बोल. तर मंडळी ह्या दिसतात हळदीची रोपं आधी बघा. ह्याच्या आतमध्ये खाली लागतं हळद इकडे. आणि ही आपण मोदकात वगैरे वापरतो. ही दिसतात ती केळीची झाडं सगळी. ह्याचं माड नारळ पडलो काय रे. तर ह्या झाड जास्वंदीचा हे दुर्गेशने लावलं ना आपल्या पाटल्या जरा की बघा. तो का दुर्गेश काहीतरी करता. केळ बघा केवढी या दुर्गेशची आणि खाली बघा केळ एवढी मोठी आई खैली जाता रे माहिती हा. हा कसली पिके हां. आणि ह्या असाचं झाड कसलं तर तुम्ही कमेंट करून सांगा. मी आता सांगणार नाही. हे फणस तो कडीपत्तो हा. शाळेत नाही गेलं सुट्टी आज. आमचं माड आहे बघा. आणि याच्या खालीच बरोबर ह्या झाडा आमचा चिकूचा. हे बघा वरती मस्त चिकू लागलेत मोठे मोठे. आम्ही ते काढून खातो. हे बघा हे काढल्यानंतर थोडा वेळ पिकवून ठेवचे लागतात मग ते चांगले होतात. हे बघा तर आता इकडे आम्ही भाजी पेरलेली हा.
ही मोहरी, आणि हा काय हे पालक, वा. आणि ही आमची अननसाची झाडं ती बघा. आणि इकडे सीताफळ, यामधला चंदन आणि लाल चंदन, आणि या परत सीताफळ इडणीचं झाडं. ही बाकी अननसाचीच झाडं. ही आता थोडी थोडी रुजली नुकती. आणि इकडे हे बघा, हे आता मके येतात रुजान. आणि ह्या जा झाड दिसता तर फणसाचं झाड हा. आणि त्याच्यावरही बघा मिरवेली आहेत, म्हणजेच काळी मिरी. हे बघा, हे अशा प्रकारे असतात. मागच्या वेळी आपण व्हिडिओ केलेलो याचो, केवढे लागलेत बघा. आणि आता फेब्रुवारीमध्ये यांका हार्वेस्टिंग करूचो टाईम आहे तो. तर दीदी वाट बघता घराक जाऊची. हळूहळू दुपार झाली आमका व्हिडिओ करता करता. आता घरी जातो जेवक. असं काही होतो आजचा व्हिडिओ. आम्ही पूर्ण आमची बाग आणि सगळी झाडं आपण दाखवली आजच्या व्हिडिओतनं. तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो हे कमेंट करून सांगा. आणि असेच कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं माणूस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, धन्यवाद, बाय बाय.